नमस्कार. आजचा रंग लाल आणि मी आज तुमच्यासाठी बनवणार आहे उपासाचे दही वडे. चला, आपल्याला त्याच्यासाठी काय काय लागणार आहे बघूया. दही वडे बनवण्यासाठी आधी आपण वडे बनवून घेऊया. त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे 2 चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलंय मी. एक मोठा आणि एक छोटासा असा बटाटा उकडून किसून घेतलाय. हिरवी मिरची वाटून घेतलीये. थोडीशी कोथिंबीर आहे, मीठ आणि जिरं. आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि त्याचे छोटे छोटे वडे करूया. सगळ्यात आधी मी हा बटाटा आता एका भांड्यात काढून घेतलाय. त्यानंतर त्यात राजगिऱ्याचं पीठ मिक्स करते. राजगिऱ्याच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही वरईचं पण घेऊ शकता, तुम्ही साबुदाण्याचं पण घेऊ शकता. मी राजगिऱ्याचं घेतलंय. थोडंसं ठेवते, बघते किती घट्ट होतंय आणि त्याच्यावर मग परत टाकते. कोथिंबीर चिरलेली, मीठ, पाव चमचा जिरं आणि थोडीशी थोडीशी म्हणजे चवीला तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे हिरवी मिरची जी वाटली आहे ती. आणि आता आपण हे मिक्स करूया आणि याचा एक छान असा घट्ट गोळा करूया, म्हणजे आपल्याला त्याचे वडे बनवता येतील. बटाट्यात थोडं पाणी होतं त्यामुळे मला वाटत नाही ह्याला पाणी लावायला लागेल, पण तुम्हाला वाटलं तर तुम्ही पाणी लावू शकता. म्हणजे मस्करा दिसली आहे का तुम्हाला व्हिडिओमध्ये? ती येऊन गेली आहे कारण इथे आता वास आलेला आहे तिला, काहीतरी मी बनवते म्हणून. हे बघा, असे आपण ह्याचे छोटे छोटे किंवा आपण ठरवूया, म्हणजे ज्याचा नाही ठरवूया, पण असे वडे गोल करून घेऊया. मी असे हे छोटे छोटे लाडवासारखे असे बॉल्स करून घेतलेले आहेत. तेवढ्या पिठाचे ह्या आकाराचे साधारण 5 झालेत. हे बघा, आप्पे पात्रामध्ये मी हे भाजूनच घेणार आहे. म्हणजे हे आपण डीप फ्राय पण करू शकतो, हे आपण शॅलो फ्राय पण करू शकतो. मी आप्पे पात्रात करून घेते. तर आप्पे पात्र मी गरम करायला ठेवलंय ऑलरेडी. माझ्या खिडकीतून एवढा लाईट येतो की लावलेला गॅस दिसत नाही. अनेक जणांना मध्यंतरी आम्ही एक रील टाकलं तर त्याच्यात तो गॅस दिसलाच नाही. तर आता कसं आणि किती वेळा एक्सप्लेनेशन देऊ की लावलाय गॅस. तर ठीक आहे, म्हणजे मी दाखवू का तुम्हाला ऍक्च्युली? हे बघा, हे बघा, गॅस लावलेला आहे आणि आप्पे पात्र गरम करायला ठेवलेलं आहे. गॅस बारीक केलाय त्यामुळे तो कदाचित दिसणार नाही. तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि हे जे बॉल्स बनवलेत आपण जरा शेकवून घेऊया. शेकवून हा करेक्ट वर्ड आहे. मी सगळ्यात तूप घातलं, सॉरी, पण बॉल्स एवढेच आहेत. तर आता आपण हे छान सगळीकडनं गोल्डन तांबूस कलरचे असे सगळे छान भाजून घेऊया. तर आपले हे वडे आता भाजून छान झालेले आहेत. तुम्ही बघू शकता असे छान हा रंग त्याला आला पाहिजे, कच्चे राहिले नाही पाहिजे. आता आपण दही वडे वड्याचे वडे बनवून झालेत. आता आपण त्याचं दही कसं बनवायचं किंवा त्याची सजावट कशी करायची ते बघूया. दही घेतलंय मी, एक साधारण 3 चमचे घेतले आहेत, मोठे 3 चमचे घेतले. पिठी साखर घेतली आहे, डाळिंब घेतलंय, हिरवी चटणी घेतली आपली जी उपासाला चालते ती, जिरं पूड आहे, कोथिंबीर आहे थोडीशी, थोडंसं लाल तिखट आहे आणि ही आपली गोड चटणी जी चिंच आणि खजुराची माझ्याकडे करून ठेवलेली असते, म्हणून मी ती पण घालते. सो अशी गोड चटणी. असं आपण हे आता सगळं रेडी केलंय. आता एक एक त्याच्यावर आपण घालत जाऊया म्हणजे तुम्हाला कळेल. सगळ्यात आधी हे दही जरा ह्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घेऊया, छान असं ते घट्ट करूया. त्याच्यात साखर घालूया. ही एवढी घालायची नाहीये, मी ती तुम्हाला दाखवायला घेतलीये. आणि पिठी साखरच घाला शक्यतो, ना तर ती नॉर्मल साखर विरघळायला वेळ लागेल. ही एवढी घट्ट आपली दह्याची आता कन्सिस्टन्सी झालेली आहे. पाणी घालून फार ते पातळ नाही करायचं आहे. विदाऊट म्हणजे पाणी न घालता जितकं ते तुम्हाला गुठळ्या त्याच्या काढता येतील ते बरं पडेल. ठीक आहे. तर आता आपण एक एक गोष्ट याच्यावर घालूया. वडे लावून घेऊया.
उपासाचे दहीवडेच असल्यामुळे दही व्यवस्थित घाला. ते छान सगळं दही लागलं पाहिजे त्याला. ही जिरपूड, त्याच्यानंतर थोडंसं लाल तिखट, हिरवी चटणी, गोड चिंच आणि खजुराची चटणी, थोडी कोथिंबीर आणि डाळिंबाचे दाणे माझ्याकडे घरात होते म्हणून थोडंसं डाळिंब. म्हणजे किती सुंदर दिसत आहेत. असे आपले उपासाचे दहीवडे तयार आहेत. मी खाऊन बघते, तुम्ही बनवून बघा आणि मला कळवा कसे वाटले. उद्या भेटूया. बाय बाय.